अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणजेच पीएनपी नाट्यगृह कलाकारांसाठी नाट्य रसिकांसाठी लवकरच खुले होणार आहे। पीएनपी नाट्यगृहाला 15 जून 2022 रोजी भीषण आग लागून दुर्घटना घडली होती। हताश झालेल्या नाट्य रसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प आमदार जयंत पाटील आणि नाट्यगृहाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दुर्घटनेच्या दिवशीच केला होता। दुर्घटनेमुळे पीएनपी नाट्यगृह 3 वर्षे बंद होते। अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती। नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस माननीय आमदार भाई जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली। अखेर कलाकारांसाठी पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले। सोमवार दिनांक 7 जुलै रोजी शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या दिवशी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ होणार आहे। 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना, नाट्य रसिकांना हक्काचे व्यासपीठ लवकरच खुले होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील उर्फ भाऊ यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान राहिले आहे। त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून पीएनपी नावाचे नाट्यगृह अलिबागच्या प्रवेशद्वारासमोर चेंढरे येथे उभे राहिले। हे नाट्यगृह सहकार तत्वावरील महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह असून या नाट्यगृहामधून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते। राज्य पातळीवरील वेगवेगळी नाटके याच मंचावर झाली होती। पीएनपी नाट्यगृहाची दुर्घटना अनेकांच्या जिव्हारी लागली होती। शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या नाट्यगृहाचा नूतनीकरणाचा शुभारंभ सोमवार दिनांक 7 जुलै रोजी देशाचे नेते माननीय खासदार शरदचंद्र पवार, माजी मंत्री, विविध पक्षांचे खासदार, आमदार, विविध पक्षांचे रायगडमधील पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। लंके साहेब येतात, बरेच मान्यवर मंडळी, मंत्री, विविध पक्षाचे पदाधिकारी, कलाकार मंडळी अपेक्षित आहेत। आता टायमिंग पुढे मागे होऊन एक्झॅक्टली कोण येतील ते आपण डायरेक्टच बघू, पण येतील। आणि आपण सगळे आलात तर मला खूप आनंद वाटेल। त्या दिवशी आलात सगळे, मीडिया येईल आणि त्या दिवशी आपण एक कार्यक्रम, उद्घाटन सोहळा आणि ज्यांनी ही रंगभूमी उभी करण्यात जे लेबर असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात, क्लिनिंग पासून टेक्निशियन असतात, मला वाटतं त्यांचं खूप योगदान असतं, त्यांचा आपण त्या ठिकाणी सत्कार ठेवलाय। कारण की त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं ते पडद्यामागचे कलाकार असतात, नंतर ते दिसत नाही, तर त्यांचा आपण सत्कार सोहळा आणि भाईंचा अभिष्ट चिंतन सोहळा। कारण की हे परत उभं करण्यात भाईंचीच प्रेरणा होती, भाईंची जिद्द होती, त्याच्यातनं भाईंनी आम्हाला प्रेरणा दिली आणि आम्ही आज याचं जे शुभारंभ झालंय त्याचं सगळं आम्ही समर्पण भाईंच्या विजनला करतो। आणि त्यांचं आमच्या कला विकास मंडळावर लक्ष होतं म्हणून आणि त्यांची प्रेरणा होती म्हणून आज हे पुन्हा एकदा उभं राहिलं। एवढं सोपं नव्हतं आणि थोडं हे होतं, एवढं सोपं नव्हतं, निसर्गाशी आम्ही लढत होतो आणि ते उभं राहिलं याचा अतिशय आनंद आहे। कोरोना आल्यामुळे ती ग्रामीण रंगभूमीची स्थापना जे कार्य थांबलं होतं ते कार्य चिवताईंच्या माध्यमातून आणि भाईंच्या आशीर्वादाने ते आम्ही कार्य सुरू केलं। म्हणजे तत्पूर्वी आपण एकदा या ठिकाणी अलिबाग मधील जे नाट्य मंडळ आहेत, हौशी रंगभूमी, त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे त्या प्रत्येक नाट्य मंडळाला। आता त्या ठिकाणी गाव ठिकाणी जे जयंती उत्सवानिमित्त जे नाटक होतात त्या नाटकांना या ठिकाणी सादरीकरणाची संधी या भव्य दिव्य अशा नाट्यगृहामध्ये देण्याचा मानस आमचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तो संकल्प केलेला आहे। आणि ग्रामीण रंगभूमीच्या माध्यमातून आणि पीएनपी कला सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने आणि आम्ही हा उपक्रम, अनेक उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला रंगमंच उपलब्ध झालेला आहे। त्याचा फायदा आपण ग्रामीण कलाकारांना कसं घेता येईल आणि इथला कलाकार मुंबई शहर सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचेल या दृष्टीने आम्ही एकपात्री अभिनय स्पर्धा, अभिनय प्रशिक्षण वर्ग, त्यानंतर एकांकिका स्पर्धा आणि ग्रामीण रंगभूमीच्या कलाकारांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करून आमचा करण्याचा त्या ठिकाणी संकल्प आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रंगभूमी गेली 1.5 ते 2 वर्ष आम्हाला आमचा खरं म्हणजे कलाकारांचा आत्मा आहे रंगमंच म्हणजे, परंतु म्हणजे लेखकाची गोष्ट, दिग्दर्शकाचं सादरीकरण आणि कलाकारांनी सगळ्यांनी निर्माण केलेलं त्यांचं रंग लावून या ठिकाणी सादर केलेला आविष्कार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज या सगळ्यांच्या गोष्टीचा जो हे उत्सव आहे तो उत्सव या ठिकाणी साजरा करण्याची संधी पुन्हा भाई जयंत पाटील म्हणजे आमचे आधारस्तंभ, तसेच चिवताई, गोपाल शेठ
या मंडळीने अतोनात प्रयत्न करून या ठिकाणी हा आता वास्तू निर्माण केली आहे पुन्हा. त्याला फिनिक्स पक्षाप्रमाणे याची उभारी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं तर आम्ही खूपच कलाकारांच्या माध्यमातून कौतुक करतोय. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.